आज आपण बनवूया गरम गरम चीज वडापाव. बघा किती सुंदर झालंय. 6 बटाटे घेतले. बटाटे धुवून घ्या आणि कुकरमध्ये ठेवा. त्यात एक तांब्या पाणी घातलं. आता कुकरचं झाकण लावा आणि 20 मिनिटे बटाटे उकडून घ्या. बटाटे उकडून होईपर्यंत चला बेसन घ्या आणि त्यात हळद मीठ घाला. बटाटे छान उकडले आहेत. बटाट्यांची सालं काढून छान बारीक कुस्करून घ्या. आपल्याकडे आहे बेसन, राई, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि मिरची. आता कढई घेऊन त्यात 5 ते 6 चमचे तेल घालून गरम करा. आता गरम झालेल्या तेलात कढीपत्ता, जिरे, राई, मिरची, आलं लसूण पेस्ट, हळद घालून सगळं एकत्र करा. त्यात कुस्करलेले बटाटे टाकून चवीनुसार मीठ घालून मिश्रण पूर्णपणे लागेपर्यंत परतून घ्या. आता त्यात कोथिंबीर घालून सर्व काही एकत्र मिसळून घ्या. बघा भाजी किती छान झालीये. आता आपण वडे बनवूया. हातावर भाजी घेऊन त्यात चीज घालून लहान लहान गोळे करून घ्या. बघा किती वडे तयार झाले. आता पुन्हा कढई घेऊन त्यात तेल घ्या. आपल्याला वडे तळायचे आहेत त्यानुसार तेल घ्या. वडे आता छान तेलामध्ये तळून घ्या. सुंदर आणि चवदार बटाटे वडे गरमागरम तयार आहेत. आता बनवूया सुकी चटणी. बेसनचा चुरा घेऊन त्यात मीठ, मसाला आणि लसूण घालून बारीक करून घेतला. आपली चटणी तयार आहे. आता पावाला मस्त सुकी चटणी, मेयोनीज, टोमॅटो केचप लावून गरमागरम चीज वडापाव खाऊया.